बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहे आणि इथे एक आंदोलक उभा आहेत. गेवराई तालुक्यामधलं कुठलं गाव आहे त्यांचं विचारलं आहे. कोणतं गाव आहे तुमचं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आला होता निवेदन देण्यासाठी? आम्ही गेवराई तालुक्यातील रिवकी दिवकी या गावचे रहिवासी आहोत आणि आज आम्ही यासाठी आलेलो आहोत की कलेक्टर साहेबांना आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की काल परवा ज्या व्यक्तीनं तुम्हाला लाजा आहेत का, खाली या, वर काय लपलात वगैरे वगैरे अशी जी काय भाषा केली तर ती आमच्या गावाचा अपमान करणारी भाषा आहे. कारण आमचं गाव तसं नाही. आमचं गाव अत्यंत सुसंस्कृत आहे. साधू संत असलेले तुम्हाला इथं लोक दिसतील, माळकरी असलेले लोक दिसतील. इथं प्रत्येक माणूस एकामेकाच्या पाया पडणारा माणूस आहे. लहान माणूस सुद्धा लहान म्हणजे मोठा माणूस लहान माणूस एकामेकाच्या पाया पडणारी ही परंपरा आहे. आणि काल ज्या त्या व्यक्तीनं आमच्या गावाची जी काही केलेली बदनामी आहे, आमचं गाव तसं नाहीच आहे की कलेक्टरांना लाजा आहेत का, पदाधिकाऱ्यांना लाजा आहेत का असं बोलणार आमचं गाव नाही. हे आम्ही गावकऱ्यांचं दुःख इथं मांडण्यासाठी आलोत की तो जो कोणी आमच्या गावाचा तो आमच्या गावात राहतच नाही मुळात, पण ठीक आहे निवडणुकीच्या निमित्तानं आलेला व्यक्ती आहे, तो पुण्याचा आहे, त्याची संस्कृती पुण्याची आहे, तिकडची संस्कृती असलेला व्यक्ती तो गावाचं नाव धारण करतोय. फक्त त्याचं गावात घरही नाही, त्यानं दाखवा की हे माझं घर आहे म्हणून. ज्या गावात तो राहिलाच नाही त्या गावाच्या नावाचं तो भांडवल करतोय, त्या गावाचा विकास करण्याची फक्त खोटी भूमिका घेतोय. जर गावाचा विकास करायचा होता तर त्याची बायको सभापती होती. सभापती हा अगदी राज्यमंत्र्याच्या दर्जाचं पद असताना गावाच्या त्याने प्रत्येकाच्या चौकटी सोन्याच्या करू शकला असता, पण त्या काळात त्यानं कोट्यवधी रुपये कडबा कुट्टी, अमुक तमुक, जनावरं, मेंढपाळ हे जे काही योजना आहेत त्या सगळ्या त्यांनी बोगस आणि आपल्या नातेवाईकांना वाटल्या. त्याचंही तक्रार केलेली आहे, तीही हळूहळू वर येणारच आहे. त्या बायकोला आता पद संपल्याच्या नंतर तिची सुट्टी करून टाकली, आता दुसरी नवीन आणली. तिच्याही आम्हाला तिच्या त्या भगिनीबद्दल काही वाईट बोलायचं नाहीये. तिला आमदार व्हायचं तर आमच्या गावकऱ्यांच्याकडून तिला शुभेच्छा आहेत. पण गावाच्या नावाचं भांडवल करणं, गावकऱ्यांची अडवणूक झाली असं सांगणं, तर त्यासाठी त्यांना किमान इथं गावकरी तरी आणून दाखवायला पाहिजे होते की ह्या लोकांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा कोणीतरी एखाद्या माझे आमदारानं पदाधिकाऱ्यानं की आमची अडवणूक केलेली आहे, आमचे बिलं रोखलेले आहेत. जे बिलं नाहीतच, कामच नाही आणि जे शासनाच्या कमिटीनं सांगितलं की हे काम नाही ते बिलं का द्यावेत आणि ते बिलं मागण्यासाठी त्यानं काल जे काही इथं आंदोलन केलं होतं त्यानं आमच्या गावाची बदनामी झाली. तुमचं आता काय म्हणणं आहे? तुमचं हेच म्हणणं आहे की आमच्या गावाची त्यानं बदनामी झालेली आहे, आमच्या गावाचा त्यांनी वापर केलेला आहे. तर आमचं म्हणणं आहे की तो सरपंच, त्याची आई सरपंच, त्यांनी गावाचा विकास जरूर करावा. विकासासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हा, आणि जर समजा ते जर अशा खोटे बिलं जर दाखल करून 98 लाख रुपये जर त्याला जर हडपायचे असतील, गावात तुम्ही येऊन पहा, आजही आमच्या गावाला बस जात नाहीये. खेड्यातले जे काही लोक आहेत आमच्या लोकांना रिक्षानं यावं लागतंय, कोणाच्या मोटरसायकलवर यावं लागतंय आणि हा नाटकं करतोय, दुसऱ्या रोडला जाऊन खड्डे बुजवतोय. त्यानं गावातले खड्डे बुजवले. रस्त्याची चौकशी लागली असं तुम्ही आता बाईट देताना सांगितलं. चौकशी अहवाल काय सांगतो तिथला? चौकशी अहवाल सांगतो की हे जे रस्ते आहेत त्यानं काम केलेलं नाही. ते साधारणपणे त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन केलंय. कधी सादर केलं चौकशी अहवाल? मागच्या 15 दिवसात. म्हणजे जिल्हाधिकारी किंवा मग प्रशासनानं काय त्याच्यावर दखल घेतली? आता प्रशासनाने दखल ही घेतलेली की त्याचं बिल थांबवलेलं आहे, पहिलं जे बिल आहे ते. आता जे काही त्यांना नवीन बिल दाखल केलेलं आहे म्हणजे नवीन बिल करावं, पण तो त्याचं म्हणणं की माझं पहिलं बिल अमुकाच्या सांगण्यावरून तमुकाच्या सांगण्यावरून थांबवलेलं आहे. ऍक्च्युअली त्यानं कामच केलेलं नाही. कुठं शासनाच्या समितीने बिल थांबवले. तुम्हाला आंदोलन करायची काय गरज आहे? आम्हाला आंदोलन यासाठी करायचं की त्यांनी रस्तेच केले नाहीत ना, त्यानं खोटे बिल दाखल केले नाहीत. ह्याच्या अगोदर तुम्ही आंदोलन तक्रारी केलेल्या त्याच्या तक्रारी आहेत, म्हणूनच काम थांबवले का? ते आम्ही तक्रारी केल्यात म्हणून काम थांबलेलं नाही, त्यानं काम केलेलंच नाही, त्याचे बिल त्यानं दाखल केलेले. काम केलेलं आहे म्हणून तुमची तक्रार आहे का गावची बदनामी झाली म्हणून? आमची गावची बदनामी झाल्याची तक्रार आहे, त्यानं खोटे बिल उचलल्याची तक्रार आहे, त्यानं गावातल्या लोकांना धमक्या दिल्याची तक्रार आहे, तो लोकांना गुंड पाठवतोय. आज ह्या मुलावर त्यानं अटॅक केलेले आहेत. यांचा तो कधीही जीव घेऊ शकतोय. वारंवार यांना तो जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. त्याच्यावर अशा अनेक गुन्हे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करतोय. गावातल्या अनेकांना त्यांनी फक्त अॅट्रॉसिटीच्या नावाखाली दाबून ठेवलेलं आहे किंवा कुणावरही तो जो जातोय तो अॅट्रॉसिटीचं हत्यार घेऊन जातोय. त्याच्याकडे असलेलं जे काही अॅट्रॉसिटीचं हत्यार आहे त्यानं जो काही तो बदनामीचा प्रकार चालवलेला आहे. सामान्य माणसं त्याच्या नादी का लागत नाहीत, कारण तो अॅट्रॉसिटीचा वापर करतोय. म्हणून अॅट्रॉसिटीचा त्यानं जो काही गैरवापर केलेला आहे तो गैरवापर थांबवावा आणि त्याला
मी तर कलेक्टर साहेबांना आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन की त्याला तडीपार केलं पाहिजे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ऑलरेडी. त्याचे 2 नंबरचे धंदे आहेत, ते पोलीस प्रशासनाने शोधावेत की त्याचे नेमके नंबर 2चे कोणते धंदे आहेत, कुठं मटक्या बुक्या आहेत, कुठं काय काय आहे, कुठं दारूचं काय आहे, जे काय असतील त्याचे ते जे काय असतील धंदे, नाही तर त्यानं सांगावं की माझं हे अमुक अमुक इथं असं आहे आणि हा माझा RTI काय जे काय असेल ते त्यानं त्यांनी दाखवावं. कामं केली, बोगस केलेली. त्यांनी ह्याच्या अगोदर तुम्ही एखादं आंदोलन का केलं नाही? त्यांनी आंदोलन केल्यानंतर लगेच तुम्ही आलात. आमचे आंदोलन अगोदरच झालेले आहेत. ते तिकडे गेवराई तहसीलला आम्ही निवेदन दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे कामं थांबलेले आहेत, मारामाऱ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढे काय झालेलं आहे गावामध्ये, कशा प्रकारचे परिस्थिती, काय वातावरण? बाळासाहेब मस्के त्यांची आई आज 1 वर्ष झालं निवडून आलेली गावातून. यापूर्वी कोणत्याही गावामध्ये भांडणतंड नव्हते, पण इलेक्शन झाल्यापासून ह्या ग्रस्तांनी जे गावामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलं आणि जुने जे कामं होते त्या जुन्या कामावर यांनी बिल लादण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे एकबार साहेब लोक आलते, चौकशी झाली. 98 लाखाचं बिल आहे असं म्हणते. ह्यांनी काम पहिल्या सरपंचांनी काम केलं, ते बजेट आणलं, ते पहिलं सरपंच गेलं आहे, पण त्याच्याच वरती हे बिल उचलण्याचा प्रयत्न करतो. मग काल बी आता इथं पेट्रोल टाकून आत्मदान करण्याचा इशारा दिला. ऍक्च्युली आमच्या गावामध्ये 3 आमदार आहेत, माजी आमदार, चालू आमदार, बदामराव पंडित, अमरशिव पंडित आणि पवारसाहेब. या 3ही आमदारांनी आमच्या गावातल्या एकाही व्यक्तीचं कोणत्याही प्रकारचं काम अडविलेलं नाही. हे छाती ठोकपणे आम्ही सारे सांगतो. आणि मीच लोकांनी त्याला सरपंच केला, निवडून दिले. आम्ही सरपंच केला, आम्ही काशी केली. आता काय चापून बघाव का योकासला पिकलेला आहे काम तिकडे म्हणून. साऱ्या लोकांनी आता आता ग्रामपंचायत मेंबर 5-6 जण संघ आलेत. त्याला म्हणलं की पहिल्यांदा का असं करू, ते म्हणजे आम्हाला पैशाच्या जोरावर बकड्याच्या जोरावर केलं त्यांनी. आता पस्ताव लावले. गावामध्ये लाईट नाही, गावातली वर्गणी गोळा करून लाईट आम्ही बसवली. पाण्याचा पिण्याचा प्रश्न सरपंच झाल्यापासून नव्हता. आता 15 दिवसापूर्वी आम्ही वर्गणी करून पाणी आणलंय. सरपंच असून याच्या दारामध्ये घर तर नाही, पण गावाच्या देवकीच्या दारामध्ये एवढी घाण झालेली. याच्या अगोदर कोण सरपंच होते? यांच्या अगोदर संभाजी चोरमल्याची आई होती. कोणत्या पार्टीचे होते? पार्टीची आपल्या पवार साहेबाची होती. त्यांनी काही विकास केला नाही? त्यांनी विकास केला ना, त्यांनी विकास केला. काही खाल्ला असं ह्यो विकास करण्याचा मार्ग पण खायचा जास्त सोडला. 98 लाख काय थोडं झालं का साहेब? आमच्या सरकारला हेच बोलत असताना सांगितलं आता की समिती नेमलेली आहे. समितीचा अहवाल काय सांगतो, काय माहिती आहे तुम्हाला? समितीचा अहवाल 2 बार चौकशी होऊन गेली. मॅडम आल्या, सारे चौकशी झाल्या, सारे बंद केला. बाकीचे रिपोर्ट आम्हाला माहीत नाहीत कोणत्या समितीने काय खाल्लं आणि काय दिलंय. परंतु आमच्या समोर नवीन रस्ते काय आणले नाहीत आणि जे आहे त्याच्यावर. आणि गावातलं एकही बी काम रोखलेलं नाही. हेच काम रोखतोय. आता प्रत्येकाच्या विहिरी आल्या, पहिला मंजूर झाला. दे मला 10% दे मला 15,000, दे मला 5,000, दे मला 10,000. हेच काम रोखतोय. आणि हे काम होतोय आमदार आणि माजी नेत्यांनी पुढाऱ्यांनी आमची कामं रोखलीत. आमची कामं कोणी कोणत्या पुढारी काम रोखणार, त्यांचा आरोप आहे. त्यांचं म्हणलं की जे माजी आमदार आहेत, अमरशिव पंडित, बदामराव पंडित, पवारसाहेब, हे माझ्यावर अत्याचार करतात, हे माझे बिल ओळखून देत नाहीत. तर आमचं काम म्हणलं की आमचं माजी आमदार आणि चालू आमदार आमच्या गावाविषयी काही बोलत बी नाही, कोणाचं काम रोखा म्हणून सांगत बी नाहीत. त्याला काय गुतून पडे. पण ते आता कोण ग्रामपंचायत सदस्य आहेत? काय नाव आहे तुमचं? माझं नाव संतोष भाऊसाहेब शेजाळ, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मुळातच जो काल प्रकार केला ह्याचा आणि गावाचा काही संबंध नाही. त्याचं वैयक्तिक आहे. त्याने गावातल्या एखाद्या वीर असो, गायगोटा असो, मोगणी असो, वैयक्तिक लाभाचं कुशल दाखल केलेलं आणि त्याच्यात कुणी अडथळा घातलेला असा व्यक्ती दाखव. आम्ही सर्वजण त्याच्या पुढे झुकून त्याला नमस्कार करतो की बाबा तू वैयक्तिकरित्या येतो काय त्याची भाषा. अहो त्यांनी तुम्हाला माहिती आहे गेवराई पंचायत समिती तहसील हे परेशान झालेत राव. त्याला नुसतं ॲड्रेसिटी, माझ्यावर ॲड्रेसिटी केली. मी ग्रामपंचायत सदस्य, मी नुसतं विचारलं बा की तुझ्याकडे ह्या रस्त्याचे संचित आहेत का. मला मारलं, भांडणं वगैरे केले माझ्यासोबत, माझ्यावर अट्रॅसिटी केली ते म्हणजे गावाला काय करतो आमच्यात भांडणं लावून देतो. परत काय जर म्हणलं की अट्रॅसिटी करतो. आता ह्यांना धमकी दिली, ह्यांना मारतो, असं करतो तसं करतो. त्याचं आमच्या गावाशी काही म्हणजे विकासाशी काही संबंध नाही. त्याला आम्हीच निवडून दिले. कालचं आंदोलन कशासाठी होतं मग त्यांचं? ते कालचं आत्मदान करण्याचा त्याचा आत्मदानाचा हे होता की 98 लाख रुपये जे बिल आहे ते मला द्या तुम्ही. त्याच्याकडे ओरिजिनल संचिका कोण देणार बिल? ते कोण देणार? म्हणजे अडवलेले ना समितीने समजा स्थापन होऊन ते चौकशी चालू आहे, अहवाल येणं चालू आहे. तर त्याचं म्हणणं ते काही घेणं देणं नाही. माझं बिल सोडा तुम्ही. कसं देऊ शकतं का तसं प्रशासन? कसं देऊ शकत प्रशासन? काम असलं तर देऊ शकत ना. मग तुम्हाला आंदोलन करायची गरज का?
आम्हाला आंदोलन ह्याच्यासाठी करायचं की बा आमच्या गावचा, आणि त्यांनी काय बोलला की माझ्या गावच्या एरिया अडिल्या, गाय गोटे अडिले, ह्या विषयासाठी त्याच्यासोबत जर गावले असते तर आम्हाला म्हणजे वाटलं असतं की खरोखरच गावाच्या विकासासाठी तो हे करतो. त्याने काय बोललं, मी मरतो तर ते मरायला आणि त्याला त्याच्या वैयक्तिकरित्यासाठी राहिला. 98 लाख म्हणजे आज थोडे नाही झाले, 1 कोटी रुपयाचा विषय, आणि ते 1 कोटी रुपये ते स्वतःला प्रकारचे काम कसल्या प्रकारचे एमआरजेस म्हणजे रोहा अंतर्गतचे काम आहेत ते त्याचं त्यांनी म्हणजे काय केलं, सरपंच झालेलं 6 महिने झाले, 6 महिन्यात 1 कोटीचं बिल दाखल केलं. ते गावात पाणी नाही, लाईट नाही, गावात काय चाललं. आज त्याच्या पार्टीचे 6 सदस्य आहेत, आम्ही त्याला सोडून आलेलो. का आलो, कारण तो नुसता आता एखाद्याने रस्ता आणला, मला टक्केवारी दे तरच तुला रस्ता करून देतो. अहो मी 2 रस्ते आणले त्याचा ग्रामपंचायत सदस्य असताना, त्यांनी मला करायचे नाहीत, मला द्यायची. म्हणजे मी विकत कामं आणलेले समजा किंवा हे केलेले, मी मंजूर करून आणलेले, मी हे केलेले, तो मला करायचं नाही. मी सरपंच आहे, माझे पैसे गेलेत, माझे 50 लाख गेले, माझे 60 लाख रुपये गेले, मी कुठून काढायचे, मी कसे काढायचे, मी एवढा खर्च केला. त्याला आम्ही म्हणलो बा तुम्ही खर्च केला, आम्ही तुम्हाला म्हणलो होतं का, तुम्हीच काय म्हणले की मी गावासाठी इलेक्शन लढतोय, सरपंच मला करा वगैरे. त्याने असं त्यावेळेस सगळ्या गावाला भूलतापा दिल्या. इतका प्रेमाने, इतका लोकांना वाटलं आता आमचे लोक खूप मायाळू आणि हे विश्वास टाकतात, त्याच्यावर सर्व विश्वास टाकले, त्याची अख्खी बॉडी निवडून दिली, त्याचे सगळे सरपंच सगळे मेंबर दिले. आणि त्याने काय झालं, सरपंच झाला 8 दिवसात तर लोकांना लगेच, ज्याला गायगोटा करायचा त्याने 6,000 रुपये, ज्याला विहीर करायचं त्याने 15,000 रुपये. अरे मग ते तर कुणी बी केलं असतं ना, तू सरपंच तुला दिलंय का. आणि इलेक्शनमध्ये काय म्हणे, मी असं करतो तसं करतो, 1 रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही, 1 रुपया हे कुणी खाणार नाही, हे नाही. आणि परत त्याचं भाषा ते तुम्ही पाहिली, तुम्हीच होते का, कशी भाषा आहे. अहो त्यांनी हे कलेक्टर साहेबाला एवढं बोलतो, मला ते BDO पंचायत समितीचे असतील एक त्याचा हे तर चिल्लर आहे त्यासमोर. अहो तो काही बोलतो, त्याच्या आईच्या पेक्षा जास्त वय त्या BDO मॅडमच्या गेवराच्या. अहो तिला शिव्या दिल्या. काय पुरावा आहेत का तुमच्याकडे? पुरा आता काय, आता असं थोडंच आहे. तुम्ही सरपंच सदस्य आहेत ग्रामपंचायत, काय झालं एकच मिनिट थांबा माझे. आणि त्याने दुसरं काल काय म्हणला, तो काय असं पोस्ट टाकतो सोशल मीडियावर, नको त्याला तुमच्या माध्यमातून मला सांग नाही, नेत्याच्या दारात यायच्या अगोदर तू नुसतं वेळ आणि टाइम दे, तुझ्या स्वागताला आम्ही केव्हा बी तयार आहेत. तू असं नेत्याच्या दारात आंदोलन करतो. नेता कोण आहे? त्यांनी टाकले नेत्याच्या दारात, उद्या समजा माझं बिल नाही दिलं तर पुढचं आंदोलन गेवरायच्या नेत्याच्या दारात असं. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुला तुमच्या माध्यमातून मला सांगणं आहे की तू नुसतं वेळ आणि तारीख दे, आम्ही तुझ्या स्वागतासाठी सगळ्यात आधी, नेत्याच्या आधी सगळ्यात आधी आम्ही हजर आहोत. कोणता नेता आहे तुमचा? आमचं त्यांनी जे टाकले ते तालुक्यात जातात, त्यांनी ज्याचं टाकले त्याच्या आम्ही जाऊत ना, त्यांनी वेळ काळ देईन ना, तिथं टायमिंग नाव फ्यू ह्याच्या दारात जाणार आहेत आम्ही, त्यावेळेस आम्ही त्याच्या तुम्ही थोडक्यात नेत्याकडून आलात? नेत्याकडून नाही, आम्ही गावाकडून आलो. नेत्याचा काही संबंध नाही, रामराव पंडित इथं पार्टीचा कोणताच संबंध नाही. तुम्ही सदस्य आहेत ग्रामपंचायत, नाही. तुमच्यावर हल्ला झाला असं सांगितलं, ॲट्रॉसिटी वगैरे काय प्रकार काय नाही? माझ्यावर त्यांनी सुपारी दिल्यात, 3दा सुपाऱ्या दिल्यात. आणि कोणाला सुपारी, कोण आहे आपल्याकडे सुपारी घेणार माणूस? सुपाऱ्या लय जणाला दिल्यात. आता मला हे हल्ला झाला, तशी तक्रार दिली ना पोलिटिशियनला, तक्रार दिली त्याची माझी फोनवर मला धमक्या, ते फोन लावणं, ते करणं, असल्या गोष्टी करीत असतो. ते अशा माणसाला लवकरच हद्दपारीचा मी पोलीस प्रशासनाला पत्र दिले, SP साहेबाला निवेदन दिले, गेवराई पोलीस स्टेशन DSP साहेबाला दिले. तर असं जर ह्याला लवकर जर तुम्ही तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की ह्याला लवकरात लवकर बढत हे करावं. पदावरून म्हणजे पदाचा त्यांनी तर गैरवापरच केलाय. त्या 96 लाखाच्या ह्याच्यामध्ये अहवाल हे असं आला म्हणून त्यांनी त्या दिवशी कलेक्टर साहेबांना असं बोलणं, हे करणं ते करणं. म्हणून आम्ही 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी जर ह्याच्यावर जर लवकर हे नाही केलं निर्णय प्रशासनाने, तर आम्ही आंदोलन. कोणतं गाव, काय नाव आहे तुमचं? गोकुळ चोरमोली, गाव कोणतं? रेवकी. तर अशा प्रकारचे हे आंदोलन करणारे किंवा मग इथं एक मागणी करणारे जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आलेले होते. आणि त्यांचं असं म्हणणं की कालचं जे आंदोलन झालं, सरपंच पुत्र त्यांचे मिसेस जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत होते, ते सगळे खोट्या प्रकारे आहेत, अशा प्रकारचे इथल्या लोकांचं म्हणणं होतं. आणि त्या ज्या काही संचिका आहेत किंवा मग जे काही अहवाल आहेत हे येणाऱ्या काळामध्ये कळतील, समिती चौकशी करते आणि त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत. त्याच्यानंतर ज्या काय ते बिलं मिळतील न मिळतील हा भाग वेगळा, मात्र आमच्या गावात सुद्धा बदनामी झाली असे इथल्या नागरिकांचं जे आहे ते म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.